सो हे गाईज काय बोलतो, कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याला आजच्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग. तर काय म्हणताय मंडळी, कशा आहेत? आय होप खूप खुश असाल तुम्ही, कारण का आपले युट्यूबवर लवकर 10,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहेत. आणि आजच्या ब्लॉगचा आपला पार्ट 2 असणार आहे, कारण पहिला पार्ट बघितला असेल तर पहिले तुम्ही पहिला पार्ट बघा, तर तुम्हाला काय आज पार्ट 2 कसल्याबद्दल आहे. आणि थंबनेल बघितला असेल तर तुम्हाला काहीच गोष्टी कळतील. ब्लॉगला आता सुरुवात करतोय. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आणि खूप धमाकेदार असणार आहे, कारण का आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या भाच्याची म्हणजे माझ्या भाच्याची रॉयल एंट्री होणार आहे. आणि त्यासाठी आम्ही काय डेकोरेशन करणार आहोत किंवा अजून इतर तयारी आमची काय काय चालू आहे हे या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी फायनली मामा झालोय आणि आता माझा भाचा म्हणजे मुंबईवरून आता इकडे येणार आहे गावी, म्हणजे आमच्या ताळ्याला. सो आम्ही काय काय डेकोरेशन करणार आहोत, किती धमाल करणार, किती मजा करणार या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा. आता पहिले मी तुम्हाला दाखवतो की आमची जी फुलांची तयारी चालू आहे ती मी तुम्हाला दाखवतो. चला काही अशा प्रकारे तुम्ही आता बघू शकता, फुलं बिलं आणलेत. आमची मावशीबाई पण आले पनवेलवरून, पक्का सामान आणले. मुंबईला गेले ते गोंडे बिंडे घेऊन आले. गुलाबाच्या फुला एकदम आता गोंडे वगैरे आम्ही आता निवडतोय. बसता पाकळ्या पण भरपूर आहेत. कसं आम्ही डेकोरेशन करणार ते सुद्धा दाखवतो. आता मामा आणि मावशी, आता आम्ही दोघं जण पण मजबूत भाच्याची तयारी करतोय. पुढच्या 1 तासात भाच्याची एंट्री होणार आहे, सॉरी रॉयल एंट्री होणार आहे. तर ब्लॉग एंड पर्यंत बघा, पक्की मजा करू. चला मंडळी, बघितलं असेल आमची फुलांची तयारी आता ऑलमोस्ट थोडेफार आटपत झाले. आणि आता आम्ही लोक आले बाहेर. बघू शकता ही आमची तर रांगोळीची तयारी चालू आहे. मस्तपैकी आता मावशी रांगोळी काढते भाच्यासाठी, आणि ह्या साईडला सुद्धा थोडी रांगोळी काढली. इथून आम्ही सुरुवात करणार आहोत, तिथं सुस्वागतम. त्या साईडून आपली गाडी येणार आहे. एक आपली एक्सेस तिथे फायनली पहिले लावले. आणि ह्या टायमाला बोललो काहीतरी हटके करूया, कारण का मी नेहमीच साधे ब्लॉग आहे, म्हणजे नॉर्मल व्हिडिओमध्ये ब्लॉग शूट करत असतो. सो ह्या टायमाला बोललो भाचा येणार आहे, रॉयल एंट्री होणार आहे, तर काहीतरी नवीन पाहिजे तुमच्या सगळ्यांसाठी. सो हा ब्लॉग आपण सिनेमॅटिकमध्ये शूट करणार आहोत. आणि आपली कशी तयारी चालू आहे हे पण सांगणार. इथून आपली तयारी आहे, हा आपलं घर आहे. आपण ब्लॉगमध्ये जास्त कुठच्या गोष्टी घेत नाही, बट आज म्हणजे पहिल्यांदा आम्ही अशी फॅमिलीमधली गोष्ट ब्लॉगमध्ये घेणार आहोत. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा, जाम राडा करणार, जाम मजा करणार. चला मंडळी, फायनली आता सुरुवात केली आपण जिथून डेकोरेशन म्हणजे जिथे आपल्या भाच्याला ठेवायचे तिथे. बघू शकता बेड एकदम तयारी सुरुवात केली. तुम्हाला वाटत असेल ही साडी वगैरे आहे की काय? नाही बाबा, साडी वगैरे नाही. जेव्हा आपलं बाळ झालं त्या टायमाला आजी आजोबांनी स्पेशली त्यासाठी चादर घेऊन ठेवलेली, एकदम मऊ. आणि हे त्याचे काही म्हणजे बोलतात ना, उशीसाठी ठेवतात ते, त्यासाठी. तर आपल्याला उशी नाही करायचे, कारण का आपण साईडला डेकोरेशन करणार. आणि बहुतेक आपली तयारी इकडे चालूच आहे. बघू शकता या साईडला पाकळ्या वगैरे, म्हणजे आपल्याला कसं काय ठेवायचं त्याची तयारी चालू आहे. आणि तिकडे सुद्धा अजून फुलं वगैरे आहेत, पाकळ्या चालू आहे, कारण का आपल्याला तिकडून एंट्री करायची म्हणजे घरातून त्या साईडून बरोबर बाळाला आतमध्ये आणायचं आहे. पहिलं देवाच्या इथे ठेवायचं, नंतर इथे आणणार आहे. सो बाहेरची रांगोळी सुद्धा बघू शकता. रांगोळी बहुतेक तरी सगळी आवरली आहे, काय प्रॉब्लेम नाही, कारण का जेवढी हे पण खोटं सांगून सांगितलं बरं नाही आणि सुट्टी काढली. तर फक्त एक सांगतो, ताईच्या म्हणजे ते कोण असतील ना तुमचे ताईचे इथं काम करते तिथल्या लोकांनी सांगू नका बॉसला, नाही तर ताई मला पक्की शिव देईल. सो आपल्यातच ठेवा, तुमच्यात आणि माझ्यात. तर बघू शकता आता अशा प्रकारे इथून सुरुवात झाली. आता अशा फुलांच्या पाकळ्या न्यायच्यात बाहेरपर्यंत. आणि असं तुम्हाला वाटत असेल की मी काय काम करताय तर ते चुकीचं आहे. तुम्ही बघताय
ब्लॉग बनवतोय, बाकी काही चाललं नाहीये. ब्लॉग वर मी पैसा वसूल करतोय अंडी. तर चला काहीच आता आमची खूप धावपळ चालू आले कारण का ताई इंदापूर वरून सुद्धा निघाले आणि बघू शकता फायनली वेलकम बेबी. आणि इकडे हाट वगैरे केला. इकडे अजून मावशीची तयारी चालू आहे कारण का ताई तिकडून एंटर करणार आहे. सो तिकडे त्या साईडला वेलकम केलंय. इकडे आमच्या मावशीनं उभं केलं कारण का गाय वगैरे नको यायला. आणि इकडून बघू शकता गोंड्याची अशी मस्तपैकी लाईन केले मावशीने आणि तिकडून पुढे आपण ऑरेंज केलं आणि त्या साईडला पहिले देवाची इथे बाळ ठेवणार, तिथून परत बाहेर आणणार आणि मग इथे ठेवणार. सो इथे बेबी आपला एक बसून ठेवला पहिलेच आणि नंतर बघूया अजून पुढची कशी तयारी होते. मला मंडळी आपल्यासोबत अजून एक आपली खास व्यक्ती ऍड झाले म्हणजेच आपल्या पोलीस दादाची मम्मी. ओळख करून देतो आमच्या काकी साहेबांची. बघू शकता आमचे काकी आले. आपला साई दादा आहे ना त्याची मम्मी म्हणजे साई दादा. आज जे काय झालंय, आज पोलीस इतके परीक्षा दिल्या आणि इतके त्या सगळ्याच्या मागची जी मेन मेहनत असते ते म्हणजे आई बाबा. आता आमच्या आई काकी आल्यात, बाबा याच्यातून बाकी आहेत. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा. आता आम्ही इथून वेलकम चालू केलंय आणि बघू शकता असा पूर्ण एंट्री केले. वांटा फुल मचाएंगे काहीच बघू शकता. शेवटी वेलकम बेबी लिहिलंय. आणि अजून एक तुमची खास आमच्या मावशींसोबत तुमची ओळख करून देतो ते म्हणजे आमच्या मावशी. बघू शकता मावशी खरं बोला मशीर लावतोस ना? घाटावरची मावशी ऐकत नाही बा. मावशी पक्की मेहनत करते नातोसाठी. बघू आता मस्त की गोंड्याच्या पाकळ्या मावशीने सगळ्या निवडून ठेवलेल्या. मग आम्हाला तेवढी पटापट संधी भेटली आवरायची. आणि आता 10 ते 15 मिनिटात पुढचे ताई दिदी इकडे येणार आहेत. फटाके वगैरे आता आम्ही पहिले सेट करून ठेवलाय. माझ्या तो मित्र कुठे राहिले काय समजत नाही. दादूला त्या शुभमला कधीपासून बोलायला अजून येते म्हणजे लग्न झाल्यावर जेवायला येतात तसं झालं त्यांची. तर आता बघू कधी येतात ते. तर चला काहीच बघू शकता फायनली आपली गाडी सुद्धा आली आणि दोघांना पण आम्ही इथं थांबवलंय. समर्थ थांब. आणि बघू आता फाट्याच्या माळवर आम्ही लावून तर ठेवले. त्या साईडला आपली गाडी आली बघू शकता. पण आम्ही गाडी थांबवली तिकडे कारण का इकडे जरा घरात थोडंसं आवराचं काम चालू आहे त्यामुळे. सो आल्यावर एंट्री समजेलच तुम्हाला फुल धमाकेदार.
एकदम भारी जाकास की ना आवडलं की ना कसं वाटलं चालतं ना गारगार वाटलं काय आणि हे बघा मम्मी पण आता आठवड्यानंतर आले घरी आता पप्पांना टेन्शन नाही जेवायचं त्याचा पप्पा त्याने माझे अख्खा आठवड्यावर वांदे आलेले तर चला आमचे काका सुद्धा आलेत बघू शकता म्हणजे पोलीस दादा आहे त्यांचे पप्पा सुद्धा आलेत मग असे काकींची ओळख करून दिली हे ह्यांचे लाडके आहो म्हणजे मिस्टर म्हणजे समजून जा आता एवढं का मी सांगणार नाही एवढे लहान नाही राहिलं तुम्ही काका काय म्हणताय कसं वाटलं डेकोरेशन एकदम मस्त जाकास ना पप्पा काय कसं वाटलं फुल मेहनत नुसताच राडा होऊ द्या खर्च मम्मी पप्पा आई सरपंच अरे क्या सुकून तू आली बरं वाटलं आता घरचं जेवण खायला भेटेल 2 आठवडे वाट लागले काही 2 आठवड्यात पक्का 20 किलो वजन बारीक झाले मावशी का ऐकत नसते बा जागा मागा माझ्याकडे बघा काहीच आता विषय येतोय तो फायर गनचा येतोय फटाके लावलेत अजून थोडेफार बाकी आहेत आणि दाखवतो तुम्हाला आता मी पहिली व्हिडिओ तर आमच्या दीदीची घेणार आहे कारण का तिला आता परत लगेच निघायचं पनवेलला जायला जिथं म्हणजे मी राहतो तिथे माझ्या तिकडच्या फ्लॅटवर आता शेवटी नाव तिथं आपलं चालतं ना भाई पनवेलमध्ये काय विषय येतोय तर हा घे थांबा हा कसा वाटला आयटम नक्की कमेंट करून सांगा आणि बघू शकता किती जण उभे राहिले बाबा इकडं तर काय नाही हे बघा पप्पा तर ऐकतच नाही डायरेक्ट गॅलरीत गेले बघायला आणि आता आमची आता सगळी जशी आमची घाई होती तिकडे तयारी करायची म्हणजे माझी काकींची आजींची म्हणजे आता मावशींची ती तिकडे सगळी फुलं वगैरे टाकायची आता त्यापेक्षा डबल घाई होणार आहे आवरा काढा सायकलवरून लोक बघायला आले तिच्याकडे आमचा समर्थ भाई शेजारी समर्थ काय ऐकत नसतो जेवढा करायला टाइम लागला नाही ना तेवढा आवरायला टाइम लागणार आणि मला पनवेलला जायचं मी करून सगळं ठेवलेलं आहे आता हेच लोक सगळं आवडणार मी मस्त जाणार तर काहीच खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या पण लेट झाला आणि दुसरी गोष्ट मला पोरं पण नव्हती शूटसाठी इथे तर त्यामुळे मी जास्त काय केलं नाही तर मला फायर गन पण मी स्पेशली आता ह्याच्यासाठीच ऑर्डर केलेली आणि आपल्या भावाचा बर्थडे म्हणजे दादूचा सो बोलो त्या टायमाला सुद्धा यूज होईल माझ्या बर्थडेला तर मी काय आली नाही मला सो त्यामुळे अजून फटाके वगैरे खूप राहिलेत बाकीच्या तुम्ही रील्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघाल इंस्टाग्रामवर सो लवकर जाऊन फॉलो करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता पहिले जातोय गाडीत काय बोलते ते ऐका पहिले चला तर मग मंडळी कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग पेक्षा जे आम्ही केलेली मेहनत डेकोरेशन बोला किंवा जे फटाके वगैरे अजून खूप सारे फटाके राहिलेत ते आम्ही आता रात्री लावणार आहोत कारण का स्काय शॉट सुद्धा आणलेले 30 शॉट असे 50 शॉट 100 शॉट सुद्धा आणले ते रात्री सगळं आता सेलिब्रेशन होणार आहे आणि माझ्या इंस्टाग्रामची सुद्धा आयडी येतोय लवकर जाऊन इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा बिकॉज इंस्टाग्रामवर सुद्धा आता आपल्याला कमबॅक करायचं आहे 20K फॉलोअर्स कम्प्लीट करायचे खालती इंस्टाग्रामची आयडी दिले लवकर जाऊन फॉलो करा आणि नवीन ब्लॉगसाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कोणतं नवीन असेल तर कारण आपल्याला लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर 10,000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट होणार आहे सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय जय एकविरा